अरे सागर, गणेश, काय चाललंय सध्या? सर, आम्ही दोघांनी मिळून पार्टनरशिप मध्ये बिझनेस चालू केलाय. होय सर, वर्षाचा 5 कोटीचा टर्नओव्हर आहे. हाय सर. अरे रुपेश्री, कशी आहेस? मी मस्त आहे सर. काय चाललंय सध्या? एका MNC कंपनीमध्ये जॉबला आहे. बर, 20 लाखाचं पॅकेज आहे. चांगलं. छान छान. चला. सर, अरे सिद्धार्थ, काय चाललंय सध्या? नवीन प्रोडक्शन हाऊस जॉईन केलंय. मागच्या महिन्यात चित्रपट लावत होतो, 1000 कोटी कमवलेला. त्याचा सेकंड पार्ट येतोय. 500-700 कोटी त्याचं बजेट आहे. छान चाललंय ना सगळं? वर्षाचा 5 कोटीचा टर्नओव्हर आहे. 20 लाखाचं पॅकेज आहे. चांगलं. 500-700 कोटी त्याचं बजेट आहे. बघितलं ना, असं वाटतंय प्रत्येक जण पैशासाठीच जगतोय. आपण शिकतो कशासाठी? ज्ञानासाठी ना? नाही, पैशांसाठी. नोकरी आनंद देणारा नाहीये, जास्त पॅकेज देणारी आहे. व्यवसाय समाजाभिमुख नाहीयेत, मर्सिडीज आणि बंगला घेता आला पाहिजे. आपलं निखळ आनंद देणारं क्षेत्र, संगीत, सिनेमा, नाटक, हे सुद्धा आता पहिल्या दिवशी किती कमाई केली अशी जाहिरात करतात. प्रत्येक गोष्ट पैशासाठी नाही. पैसे कमावले पाहिजेत, त्याची गरज आहे, पण पैशासाठीच जगतोय का हे बघायला हवं. आणि म्हणूनच कदाचित आजकाल हे फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन आणि आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. पैसे थोडे कमी मिळाले तरी चालतील, पण समाधान, आनंद हे जगण्याचं ध्येय असायला हवं. आता तरी या स्पर्धेतून बाहेर पडूया आणि आनंद शोधूया.